सातारा शहराजवळील खेड ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे मंजूर असूनही कामे पूर्ण करण्यासाठी चक्क सरपंच, उपसरपंच व सदस्यांना जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे। खेड ग्रामपंचायतीमध्ये मागील 20 वर्षापासून उघड्यावर असलेले गटार बंदिस्त करण्यासाठी येथील एक युवक अडचण निर्माण करून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, असा आरोप येथील सदस्यांनी केला असून या ठिकाणी विकास कामे होत नसल्यामुळे येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य व खेड ग्रामपंचायत मधील नागरिक यांनी शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू करत असल्याचे सदस्यांनी सांगितले। मी सुधीर राजाराम काकडे, उपसरपंच खेड ग्रामपंचायत। गोकर्णनगर कॉलनीमधील जो विषय आहे गटरच्या कामाचा, जे गेले 15-20 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता। लोकांच्या मागणीवरून आम्ही तिथं तो गटर करण्याचा प्रयत्न केला। 3 फूट जमिनीच्या खाली जाऊन हे गटर होत आहे, बंदिस्त गटर होत आहे। ओपन गटर असल्यामुळं लोकांना तिथं साथीच्या रोगाला सामोरं जायला लागत होतं। लहान मुलांना चिकनगुन्यासारखे आजार होत होते, डेंग्यू सारखे आजार होत होते। एवढ्या वर्षामध्ये तिथं तो रस्तासुद्धा नोंद आहे। एवढा असतानासुद्धा तो साहिल अकबर शेख हा जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीला तक्रारी माहितीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्र मागत असतो, विकास कामात खो घालत असतो। माझी प्रशासनाला एकच नम्र विनंती आहे, याच्यामध्ये राजकारणाचा भाग कुठलाही नाही। जाणीवपूर्वक एवढ्या वर्षामध्ये जी गोष्ट होत नव्हत्या त्या ग्रामपंचायती आता आलेल्या 2 वर्ष झाली। एवढ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भागाचा विकास करण्याचं काम आम्ही आमदार महेशदादा शिंदे आणि मुख्यमंत्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून करत असताना आमचे सरपंच असू द्या, तर आमचे बारकी सदस्य असू द्या, सगळ्या भागामध्ये विकास काम करण्याचं काम करत आहे। प्रशासनाला एकच विनंती आहे, खोटे तक्रारी करून माहितीच्या तक्रारी माहिती मागून हे करण्यापेक्षा वस्तुस्थिती समोर आणून जे काही चाललेलं आहे ते बघावं, हीच प्रशासनाला विनंती आहे। आम्ही या ठिकाणी खेड ग्रामपंचायतीच्या विकास कामात अडथळा आणलेल्या साहिल अकबर शेख यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आज आम्ही हे गोकर्णनगरमधील जे आंदोलन करत आहे हे गेली 15-20 वर्ष झालं। 23 नंबरला हा दप्तरी रस्ता नोंद आहे आणि 23 नंबरला दप्तरी नोंद 15-20 वर्षापूर्वी हा रस्ता असताना या ठिकाणी 2011 साली ग्रामपंचायतीत नागरिक सुविधा असा फंड पडला होता आणि ते फंड ते काम ग्रामपंचायतीनंच काम केलेलं आहे आणि ते नागरिक सुविधा या शासकीय फंडातून ते काम पूर्ण करण्यात आलं होतं। आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या विविध मागण्या होत्या की म्हणजे तिथं गटर रस्त्यावरून वाहत होते आणि ती रस्त्यावर वाहणाऱ्या गटरामुळे शाळेतील मुलं त्या गटरातून रोज पाण्यातून जाणं येणं होत असल्यामुळे त्या दुर्गंधीमुळे तिथल्या लोकांना होणारा आजार म्हणजे साथीचे रोग, कावीळ, डेंग्यू, मलेरिया असे चिकनगुन्यासारखे असे वेगवेगळे रोग होत होते। या म्हणजे या लोकांच्या भावनेमुळे आणि त्यांनी केलेल्या आपल्याकडे वेळोवेळी मागणीमुळे आम्ही या ठिकाणी गटराचं नियोजन केलं। तिथं आम्ही बंदिस्त गटराची व्यवस्था केली, परंतु तेथील नागरिक म्हणजे नागरिक म्हणण्यापेक्षा तिथले युवक साहिल अकबर शेख यांनी आमच्यावर खोटी कागदपत्र दाखवून गुन्हा दाखल केला आणि आम्हाला अपात्र करा अशा प्रकारे BDO आणि जिल्हाधिकारी साहेब, CO मॅडम यांच्याकडे त्यांनी तक्रार केलेली आहे। आणि आमच्या म्हणजे 20 वर्षात जे खेड ग्रामपंचायतीमध्ये विकास कामं झालेली नाहीत ती 5 वर्षामध्ये म्हणजे आम्ही ग्रामपंचायत निवडून येऊन 2 वर्ष झाली, त्यात माननीय नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या फंडातून आणि यांच्या मार्गदर्शनाच्या आणि नियोजनातून 18 कोटीची कामं आत्ता चालू आहेत। जवळजवळ 10-12 कोटीची कामं पूर्ण होत आलेली आहेत, काही कामं प्रलंबित आहेत। तर वेळोवेळी साहिल अकबर शेख आमच्या विकास कामाच्या म्हणजे टाकलेल्या निधीवरती वेळोवेळी तक्रार करतात। तर आमचं म्हणणं एकच आहे की या साहिल शेख यांना म्हणजे आमच्या काय म्हणतात त्याला गुन्हा दाखल यांच्यावर करावा हीच आमची मागणी आहे, कारण प्रत्येक वेळोवेळी विकास कामात ते अडथळा आणत आहेत।